सुरू आहे। ज्या कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल समर्थ कडू आणि टीम, जर तुम्हाला जेवायचं असेल तर इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे मंडपाच्या डाव्या बाजूला, तर आपण त्या ठिकाणी या जेवणासाठी आस्वाद घेऊ शकता। तर तुम्हाला जेवायचं असेल तर व्यवस्था नक्कीच आहे आणि ज्यांना कोणाला जेवून घ्यायचं असेल त्यांनी जेवून घ्यावं। तो चलिए फिर एक बार स्वागत करेंगे बॉडी प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी खिलाड़ियों का मैं मानस मनोरे करूंगा स्वागत। शुरुआत करेंगे मैच नंबर 4 की। पहली गेंद बैकफुट पर गई, जरूरत है बड़ा हिट लगाने की कोशिश थी, बाहरी किनारा लगा, वहां से गली और फर्स्ट स्लिप प्रेजन पर बॉल को कैरी किया जाएगा। डॉट गेंद की यहां से समाप्ति हो चुकी है। शुरुआत आपको होती हुई बिल्कुल नजर आएगी। पहली ओवर को लेकर गेंदबाज विश्वनाथ बॉलिंग ट्रैक के ऊपर, छोटी गेंद थी, ऑन साइड पर खुद घूमे, गेंद को घुमाया, कमाल की फील्डिंग, हवा में छलांग लगाई एक हाथ से अक्षय कुमार स्टाइल में, गेंद को यहां से फील्ड जरूर किया जाएगा, तब तक मिलेगा मात्र एक सिंगल रन। बल्लेबाज नरेश और उनके साथ अखिलेश, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर भेजी गई है। टीम सिद्धि विनायक एंटरप्राइजेस जिन्होंने दूसरा मुकाबला गंवाया था, और सिद्धि विनायक एंटरप्राइजेस के लिए अब करो या मरो की ये मैच आपको मैदान के अंदर नजर आएगी। यहाँ से उनको जीतना ही पड़ेगा। अगर ये मुकाबला गंवाती है सिद्धि विनायक एंटरप्राइजेस, फिर क्वालिफिकेशन के दरवाजे बंद हो जाएंगे। लेकिन ये बैकफुट से कवर वाला शॉट, वाह खूबसूरत, सर सुरेश रैना इनकी याद दिलाने वाला, डीप एक्स्ट्रा कवर, सीमा पार, 4 रन। निकाला, ऑन साइड पर ड्राइव किया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड वाला ये शॉट, खिलाड़ी आएंगे वहां पर। सिंगल रन पूरा जरूर हुआ था, दूसरे का था मंसूबा, लेकिन सिर सलामत तो पकड़ी, 50 कदम जमेंगे तो रन बनेंगे, और यहाँ से आपको मात्र 1 रन बनता हुआ नजर आएगा। समर्थ लाइव इवेंट की टीम इस टूर्नामेंट का लाइव कवरेज करने का काम कर रही है। हमारे दोस्त रोशन मात्रे और उनकी टीम, जिन्होंने बहुत मशहूरत को हासिल किया। समर्थ लाइव इवेंट यूट्यूब के ऊपर एज एन वेबसाइट काफ़ी ज़्यादा पॉपुलर ये हो चुके हैं, और आने वाले सालों में समर्थ लाइव इवेंट का नाम भी आपको बड़ी बड़ी प्रतियोगिता में बिल्कुल देखने को मिलेगा। वाइड गेंद आई है, बड़ा हिट लगाना चाहती है, स्लॉट में गेंद थी, टप्पा पड़ने के बाद गेंद ने अतिरिक्त उछाल लिया, एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज, ये सिचुएशन, और डॉट गेंद आई है। इस बार कदमों का इस्तेमाल कवर की दिशा में, गेंद कवर पॉइंट पर जाती हुई नजर आएगी। खिलाड़ी आएंगे, पंबल, सिंगल पूरा, दूसरे के लिए वापस, और गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती। तीसरा खराब परफॉर्मेंस, लेजी फील्डिंग, लेजी क्रिकेट, आलस इंसान का सबसे बड़ा शत्रु होता है, और यहाँ से 3 रन आपको मैदान के अंदर मुकम्मल होते हुए बिल्कुल नजर आएंगे। 10 रन, पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है, और बैटिंग करते हुए टीम सिद्धि विनायक एंटरप्राइजेस का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर बगैर नुकसान 10 रन। दस रन यहाँ से बने जरूर आहे। चांगलं चविष्ट जेवण ज्यांचा आस्वाद मात्र आपण घेतला, आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून जेवण पुरवलं गेलंय। प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक, ग्लुकॉन डी सह, इलेक्ट्रोल पावडर सह पुरवली गेलेली आहे। कलिंगडांची सोय आपण पाहिली आहे,
त्याच्याच बरोबरीने अतिशय नीटनेटकं आयोजन, कोणत्याही वाद आणि विवादाशिवाय ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आयोजित करण्याचा मान मिळवलाय. 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अण्णा गावडे साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने YB पाटील साहेब असतील, पेण तालुका 40+ संस्थापक अध्यक्ष सतीश दादा पाटील असतील आणि त्यांची बरीचशी मित्रमंडळी, ज्यांनी मात्र या स्पर्धेला अतिशय दिमागदार आणि देखणं स्वरूप दिलं आहे. आणि रायगडमध्ये फार कमी स्पर्धा आपण पाहतो ज्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूलाही जेवणाची व्यवस्था केली जाते. अगदी 1-2 स्पर्धा फक्त असतील ज्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला आपण जेवण पुरवताना आयोजकांना पाहतो, परंतु 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीगने तो मान मिळवला. प्रत्येक खेळाडूच्या खानपानाची सुविधा आणि व्यवस्था ते करतायत आणि प्रत्येक खेळाडूला मात्र प्रत्येक गरजू गोष्टी पुरवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. आणि त्यामुळे या स्पर्धेचं विशेषतः कौतुक राहील. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये रायगड मास्टर 40+ बिग बॅश लीगची चर्चा होती आहे आणि चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुमचं काम चांगलं असतं. आणि 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीगला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्या आयोजकांचं काम चांगलं आहे आणि म्हणून या आयोजनाची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होती आहे. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन. संतोष यहां से दूसरी ओवर की बागडोर को संभालते हुए बॉलिंग ट्रैक पर नजर आएंगे. शुरुआत की जाएगी सलामी की जोड़ी ऑन स्ट्राइक पर राठी बैटर आपको नजर आएंगी. ये देखिए डाउन द लेग साइड खराब गेंद के साथ शुरुआत की जाएगी. ये क्या हुआ, गेंद बैकवर्ड जोन जाएगी सीमा पर. बिना दसरा बिना दिवाली का बोनस 4+1 मिलेंगे. 5 का पंजा यानी 5 रन. नक्कीच या ठिकाणी आपण विनंती करूया, या स्पर्धेमध्ये जे आपण टी शर्ट आणि ट्रॅक पाहतो प्रत्येक खेळाडूंनी जे टी शर्ट ट्रॅक परिधान केलेले आहेत अतिशय चांगला या ठिकाणी क्लोथ फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ते ट्रॅक टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून बनवले गेले आहेत ते दादर गावचे आमचे सूरज दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सूरज दादांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. यहां से कवर की दिशा में लॉफ्ट किया, लॉफ्टेड ऑफ ड्राइव खूबसूरत, मरीन ड्राइव से भी खूबसूरत लॉफ्टेड ऑफ ड्राइव जो देखकर जाएगा 4 रन. एक्स्ट्रा कवर सीमा पर और कमाल की बल्लेबाजी अब मैदान के अंदर आपको नजर आएगी. आपका आक्रमण आपका बचाव, मारोगे तो बचाए जाओगे, एक तो मरो नहीं तो मारो, ये परिस्थिति है सिद्धिविनायक एंटरप्राइजेस के लिए. और यहाँ से अब रनों की मारा मारी मैदान के अंदर आपको होती हुई नजर आएंगे. मिलेंगे 4 रन. संख्या बनाई जाएगी 19 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस बार एक और कवर की दिशा में खिलाड़ी, इस बार वेट एंड वॉच वाला गेम प्ले आपको नजर आएगा. कैच हो सकता था, अगर चांस लेते तो शायद यहां से विकेट मिलने की संभावना हो सकती थी, लेकिन उन्होंने कैच लेने से ज्यादा रनों को रोकना उचित समझा और सिंगल रन आपको यहां से बिल्कुल आता हुआ नजर आएगा. देखिए अभी भी सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर है. जब तक ये जोड़ी टिकेगी तब तक रन आपको भारी मात्रा में बरसते हुए बैटिंग टीम सिद्धिविनायक एंटरप्राइजेस के लिए नजर आएंगे. और रनों को अगर आपको रोकना है तो जोड़ी को तोड़ना पड़ेगा. हमारे सूरज दादा जिन्होंने ट्रैक टी शर्ट डिजाइन की है हर एक खिलाड़ी के लिए, वो दादर गांव के एक सम्मानित व्यक्ति सूरज दादा, इनका यहाँ पे आगमन हो चुका है. उनका स्वागत इस प्रतियोगिता में होगा. हाफ टकर बॉल थी ऑन सेट पर, शॉर्ट आर्म पुल बनेगा पावरफुल और यहां पे मिलेंगे आधा दर्जन रन. कमाल की बल्लेबाजी, तो डाल डाल में मार मार और गेंद को भेजा मैदान के बाहर. 6 रन आपको यहां से बल्लेबाज अखिलेश के बल्ले से आते हुए नजर आएंगे. क्या कमाल की बैटिंग हो रही है अखिलेश के माध्यम से. अभी तक 16 का योगदान अखिलेश का जरूर रहा है. 2 चौवे 1 छक्का और 2 डबल, 16 का योगदान दिया है अखिलेशने. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच द्यायचा है. रन संख्या बनाई जाएगी. अब स्कोर कार्ड की अगर मैं बात करूं तो 26 रन आपको यहाँ से स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल बनते हुए नजर आएंगे. 5 ओवर की मैच है. बड़ा टोटल यहाँ से क्रिएट करने की कोशिश जरूर की जाएगी
और 5 ओवर में अगर आप 70-75 तक पहुंच पाती है तो एक बड़ी रन संख्या हो सकती है अपोजिशन टीम प्रहलाद भाई खारपाली पेड 11 के सामने। लेकिन क्या वैसा होगा, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, प्रेडिक्शन जहाँ होती है फिर और पल से पल में अपना पत्ता पलटने वाला क्रिकेट का खेल। क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनसी, हम हमेशा कहती है। बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट करना चाहती है, कनेक्शन नहीं, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। स्क्वायर कट वाला शॉट आपको टाइमिंग के साथ खेलना पड़ता है, आखिरी समय तक आप अगर आप गेंद को वॉच करेंगे, उसके बाद वेट वॉच टाइम एंड देन हिट, ये गेम प्ले अगर आपका होगा तो फिर आपको सक्सेस रनों को बनाने में मिल सकती है। स्लॉट वाली गेंद थी, बड़ा हिट लगाना चाहती है, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। ऐसा हमेशा हम कहते हैं, अंदरूनी किनारा बैकवर्ड जोन, बॉल टावल की जाएगी, सिंगल रन आपको रन आउट के तौर पर विकेट आई है। यहां से लेजी क्रिकेट था, ऐसा लगा शायद रन हो सकती है लेकिन बल्लेबाज आएंगे वापस। चलिए स्पीड अप कर रहे हैं प्लीज। 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। रन संख्या की मैं बात करूं तो 26 रन यानी 26 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए नजर आएंगे। आखिरी गेंद पे सिंगल लेना चाहती है लेकिन बल्लेबाज को रन आउट यहाँ से जरूर होना पड़ा है। नरेश यहाँ से पवेलियन में वापस लौट चुकी है और नंबर 3 के ऊपर संतोष मात्री मैदान के अंदर नेट नंबर 3 के ऊपर यहाँ से इन जरूर किए जाएंगे। चलिए स्पीड अप करने की मैंने बात की थी, बहुत समय आप ले रही है, जितना ज़्यादा आप समय बिताएंगे आपको ही धूप उतनी लगेगी, आपको ही थकान होगी, जितना जल्दी आप खेलेंगे उतना आपके लिए अच्छा होगा। हाफ ट्रैकर बॉल, गेंद को उड़ाया, ये तारा मंडल में इस गेंद पर लिखा था 404 एरर, द बॉल वॉज नॉट फाउंड, इतनी दूर मारा 6 रन। अखिलेश क्या कमाल की बल्लेबाजी आपको उनकी मैदान के अंदर नजर आएगी। अखिलेश 1 मैन आर्मी और 1 साइड हीरो की तरह मैदान के अंदर खेल रही है। अकेला शेर जो गेंदबाजों को कर रहा है ढेर, जिसका नाम है अखिलेश। और क्या कमाल की बल्लेबाजी, लेफ्टी बैटर जिनके पास नेचुरल एडवांटेज होता है, जिनके पास घातकता होती है, और अखिलेश वो घातक अंदाज, आक्रामक रूप, शिकारी वाला रूप यहाँ से अखिलेश का आपको नजर आएगा। बैक टू बैक छक्कों की बरसात उनके बल्ले से हो रही है। ये आउटसाइड द ऑफ स्टंप वाइड गेंद का डिसीजन आपको यहां से बिल्कुल देखने को मिलेगा। वाइड गेंदें आपको नहीं डालनी है। एज एन बॉलर लाइन एंड लेंथ की कंसिस्टेंसी को आप मेंटेन करती है तो आपका नाम बड़ा होता है, और लाइन एंड लेंथ एक गेंदबाज की सबसे बड़ी खासियत। अटैक किया इस बार भी, ऑन साइड पर उड़ाया, वर्ड शॉट, गेंद सीधा जाएगी मैदान के बाहर, पंछी उड़ा भुर, गेंद गई है कोसों दूर और देकर जाएगी 6 रन। और रही 6 के साथ अब 39 टीम की रन संख्या। अखिलेश कमाल की बल्लेबाजी हो रही है। 2 गेंदे 2 छक्के आपको उनके बल्ले से देखने को मिलेंगे। जितने ज्यादा रन आए उतना अच्छा। और टीम सिद्धि विनायक इंटरप्राइजेस का बल्लेबाजी का एक बड़ा नाम अखिलेश, जो मैदान के अंदर आग लगाता हुआ नजर आएगा। अखिलेश 1 साइड हीरो,
अकेला शेर की मैंने बात की थी। वन मैन आर्मी, दाने दाने पे खाने वाले का नाम और हर एक रन पे आइलेश का नाम लिखा है। एक और इस बार भी उड़ाया है, लेकिन खिलाड़ी क्या पहुंचेंगे नहीं। गेंद सीधा जाएगी, टेप मिड विकेट, सीमा रेखा पर। आइलेश तमान ऑन फायर, 4 रन। कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है। जिस दिन सिक्का उछलता है उस दिन काटा भी मेरा, छापा भी मेरा होता है, ये बताते हुए आइलेश, जब मैं आता हूं तो मेरे नाम की चर्चा हमेशा मैदान पर होती है। क्या कमाल की बल्लेबाजी, देखने लायक, एक से बढ़कर एक शॉट, एक से बढ़कर एक स्ट्रोक आपको आइलेश की बैटिंग में नजर आएंगी। इस बार भी ऑन साइड पर खिलाड़ी है, कैच यहां से अब लिया जाएगा और बड़ी मछली अब आपको जाले में आती हुई नजर आएगी। जो शेर मैदान के अंदर अपनी खोखारियत को दिखा रहा था उसको पिंजरे में बंद किया जाएगा। शेर को मिला है सवा शेर और बैटिंग टीम को बड़ा झटका। फोर्टी 43 रन बनी है। 43 का मतलब 43। 43 रन बनी है। प्रदीप का अच्छा कैच आपको आज से लॉन्ग ऑन बाउंड्री पर नजर आएगा। हवा में छलांग लगाई। ऐसे कैचेस डिफिकल्ट होती है जब आप बाउंड्री लाइन के एकदम करीब हो। आपके मोमेंटम, आपके बैलेंस को आपको मेंटेन करना होता है, कैच को आपको जज करना होता है, फिर आपको कैच लेना होता है। और वो अच्छा काम किया प्रदीप का, अच्छा कैच, वेल डन, वेल कैच ये बिल्कुल कहेंगे। लेकिन नंबर 4 के ऊपर न्यू बैटर उदय गहरात मैदान के अंदर आई जरूर है। नंबर 4 क्या करेंगे बार, ये हम देखेंगे बिल्कुल मैदान के अंदर। रन संख्या अभी भी 43 बनी है। इस ओवर में अभी भी 2 गेंदे आपको यहां से बचती हुई नजर आएंगी और टोटल 14 गेंदों का खेल बचा है अब तक इस पहली पारी में। प्रोजेक्टेड स्कोर अगर आप देखेंगे तो 80 का प्रोजेक्टेड, 80 रन का प्रोजेक्टेड स्कोर आपको यहां से नजर आएगा। इससे रन रेट को अगर मेंटेन रखती है तो 5 ओवर में 80 तक पहुंच सकती है टीम सिद्धि विनायक इंटरप्राइजेज। चलिए स्पीड अप कीजिए प्लीज, बार बार हम आपको बता रही है स्पीड अप की कोशिश कीजिए प्लीज। हर एक गेंद के लिए इतना अगर आप समय लेंगे तो फिर परेशानी हो सकती है। ये बड़ा हिट लगाना चाहती है, टप्पा खाया, गेंद रही नीचे, सबमरीन डिलीवरी जिसे हम कहते हैं। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अनएक्सपेक्टेड बाउंस आपको 22 यार्ड के पिच से नजर आएगा और यहां से एक टॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर जरूर हो चुकी है। कमबैक किया, गेंदबाज नहीं। कमबैक इज बेटर देन सेटबैक, लेकिन इस बार उड़ाया, गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर भेजा। हवा के साथ साथ घट्टा के संग संग बल्लेबाज ने दिखाया अपना रंग, 6 रन। तीन ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। 49 रन, टीम की रन संख्या 49 यानी 49 स्कोर कार्ड के ऊपर रन बनेंगे। पाणी द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। विनंती असेल, आयोजक असतील किंवा तुमचे 12वे खेळाडू वगैरे जरी असतील किंवा त्या ठिकाणी तुमचे पाठीराखे किंवा तुमचे एक्स्ट्रा प्लेयर असतील, पाणी घेऊन जा आपापल्या टीमसाठी। आयोजक पाणी देतीलच, तुमच्याकडे असेल तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता, काही हरकत नाही आहे।
चला बॉल द्यायचा आहे, चेंडू द्या चेंडू. आयोजक विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करायची आहे. आयोजकांना विनंती आहे की चेंडू आपण मैदानामध्ये पुरवा लगेच. तीन ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. टीम की रन संख्या 49 49 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक अब मैदान के अंदर आपको समाप्त होता हुआ नजर आएगा. न्यू बैटर पंकज मैदान के अंदर दूसरी ओवर के लिए न्यू बॉलर आई है. ओवर नंबर 4 का खेल आपको यहाँ से अब शुरू होता हुआ नजर आएगा. बैटर की जोड़ी की अगर बात की जाए तो बल्लेबाज उदय घरत के साथ संतोष मात्रे मिडिल ऑर्डर वाले बैटर्स अब आपको रनों को बनाते हुए नजर आएंगे. सलामी की जोड़ी पवेलियन में वापस लौट चुकी है. नरेश और अखिलेश ये दोनों डगआउट में वापस जा चुके हैं और मिडिल ऑर्डर वाले बैटर अब यहाँ से संतोष और उदय घरत मैदान के अंदर रन बनाएंगे. पंकज मैदान के अंदर चौथी ओवर को लेकर. ओवर नंबर 4 की आपको शुरुआत होते हुए बिल्कुल नजर आएगी. 12 गेंदें बची है, 49 बनी है. इस 12 में कम से कम 25 से 30 अगर और बनती है तो एक बड़ा टोटल. रिवर्स स्वीप दुधारी तलवार, स्विच हिट किया, स्विच ऑन किया, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. यहाँ पे लगी है, बल्लेबाज होंगे आबाद तो गेंदबाज होंगे बर्बाद और मिलेंगे 4 रन. रिवर्स शॉट के बादशाह जिन्हें कहा जाता है, रिवर्स शॉट के जनक जिन्हें कहा जाता है संतोष मात्रे, जिनके बल्ले से 4 आएंगे. लेकिन जर कोणी जेवणाचं राहिलं असेल तर त्यांनी लगेच जेवून घ्या. इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मंडपामध्ये जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. तर जो कोणता खेळाडू जेवणाचा बाकी असेल त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा ही विनंती असेल. फिर एक बार रिवर्स स्वीप दुधारी तलवार का इस्तेमाल, 2 खिलाड़ियों के बीच दरार, नसीब साथ तो क्या बात. और नसीब का हाथ जिसके सर पर उसका पत्ता हमेशा चलेगा. बैक टू बैक 4 रन. 57 रन अब टीम की रन संख्या आपको स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए बिल्कुल नजर आएगी. 57 भरी है. बैक टू बैक 2 में 2 4. संतोष मात्रे छोटा पैकेट बड़ा धमाका. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. यह हमेशा कहा जाता है इंसान का हुलिया देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते. और संतोष मात्रे क्या कमाल की बल्लेबाजी आपको नजर आएगी. शॉर्ट पिच लेंथ थी, बैकफुट पर गए, ताकत का इस्तेमाल, लेकिन ये क्या लॉलीपॉप कैच को छोड़ा. लेजी फील्डिंग, 40 प्लस क्रिकेट. आपने इतने साल क्रिकेट को दिए, आपको पता ही है एक कैच कितना इंपॉर्टेंट होता है. 1983 के वर्ल्ड कप में एक कैच ने हिंदुस्तान को जिताया. 2024 के वर्ल्ड कप ने एक कैच को हिंदुस्तान को जिताया और इसी वजह से कैच जरूरी. अटैक करने की कोशिश, पेस को वेरी किया था, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, गति कम की थी इस गेंद के ऊपर और उसी की वजह से टॉट गेंद की समाप्ति आपको मैदान के अंदर होते हुए बिल्कुल नजर आएगी. टॉट गेंद पे नंबर होता है 0 और 0 की नहीं होती है कोई कीमत. सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू और यहां से डॉट गेंद आएगी. स्लॉट वाली गेंद थी, ऑफ साइड पर लॉफ्ट किया. खिलाड़ी है यहाँ से, डिफेंसिव क्रिकेट आपको नजर आएगा. सिंगल, दूसरा रिस्की रन, रन आउट. यस, बल्लेबाज होंगे नो डाउट. रन ओ ये आउट. फिफ्टी नाइन रन स्कोर कार्ड के ऊपर आपको बनते हुए बिल्कुल नजर आएंगे.
ओवर नंबर 4 में पंकज आई है, बहुत ही बढ़िया बॉलिंग स्पेल। शुरुआती 2 गेंदों में 8 का मार खाने के बाद अगली 3 गेंदों में मात्र 2 रन दिए है। इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल पंकज के माध्यम से। यह बैकवर्ड पर गए, बाहरी किनारा, बैकवर्ड जोन, गेंद जाएगी आउटफील्ड, तेज है, बंदूक की गोली की रफ्तार से फाइनल लेग सीमा रेखा पार, रन देकर जाएगी 4। और इन्हीं 4 के साथ ओवर नंबर 4 का भी खेल समाप्त हो चुका है। टीम की रन संख्या 63 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको बनते हुए नजर आएंगे। 6 गेंदों का खेल अब भी इस पहली पारी में बचा है। 6 गेंदों में और कितने आएंगे, ये बात यहाँ से आपको देखने लायक होगी। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर कौन आएगा, लेकिन मैदान के अंदर हम तारीफ करेंगे जहां पे बल्लेबाज निश्चल छितेगर यहाँ से नेट नंबर 5 की पोजीशन पर मैदान के अंदर दाखिल किए गए। उनके बैट से आपको एक चौवा आता हुआ जरूर नजर आएगा। उदय घरत की अच्छी बैटिंग शुरू है, 4 में 7 का योगदान उन्होंने अपनी टीम के लिए मैदान के अंदर दिया। जहां पे बल्लेबाज संतोष मात्रे अभी भी आपको मैदान के अंदर नजर आएंगे। और जब तक संतोष मात्रे है तब तक रन है टीम सिद्धिविनायक इंटरप्राइजेस के लिए, क्योंकि अगर सिद्धिविनायक इंटरप्राइजेस आप इस मैच में हारे तो फिर आपके क्वालिफिकेशन के दरवाजे बंद हो जाएंगे। करो या मरो, डू और डाई, अभी नहीं तो कभी नहीं, यह परिस्थिति है टीम सिद्धिविनायक इंटरप्राइजेस की। लेकिन डेथ ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको गेंदबाज विजय तुरे आखिरी डेथ ओवर के लिए आते हुए नजर आएंगे। शुरुआत करनी पड़ेगी विजय जी प्लीज शुरू कीजिए 5वां ओवर। पहली गेंद शॉर्ट पे चलने वाली थी, पैर पे गेंद थी, लेग साइड पर खिलाड़ी है, पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद, स्क्वायर लेग सीमा पार, मिस फील्डिंग, नसीब के 4 रन। और इन्हीं 4 रनों के साथ टीम की रन संख्या भागी जाएगी। मैंने बताया था जब तक मैदान के अंदर संतोष मात्रे है तब तक मैदान के अंदर रन है। और संतोष मात्रे पॉकेट साइज डायनामाइट, छोटा पैकेट लेकिन बड़ा धमाका। और क्या कमाल की बल्लेबाजी अब उनको आपको नजर आएगी। संतोष मात्रे 2-3 चौवे आपको उनके बल्ले से बिल्कुल देखने को मिलेंगे टोटल। इस बार भी डाउन द लेग साइड वाली बॉल, अंपायर का वाइट गेंद का इशारा यहां से आएगा। क्रिकेट का खेल अगर हम बात करें तो अंग्रेजों का खेल है, लेकिन सबसे ज्यादा प्यार इस खेल को हिंदुस्तान में दिया गया। और क्रिकेट आज हर एक बच्चा हिंदुस्तान में खेलता है। गली से दिल्ली तक और दिल्ली से गली तक खेला जाने वाला क्रिकेट का खेल जो हमारे लिए एक इमोशन बन चुका है, एक भावना बन चुका है। लेकिन संतोष मात्रे की भावनाएं अलग, संतोष मात्रे के इरादे अलग। लेकिन यहां से गेंद सीधा मैदान के बाहर डिलीवर्ड की जाएगी, इशारा आएगा 4 रन। संतोष मात्रे क्या कमाल के बल्लेबाजी, रिवर्स शॉट के जनक जिन्हें कहा जाता है। और मैदान के अंदर उनका बल्ला आग उगलता हुआ आपको नजर आएगा। टेम्परेचर बढ़ाने का काम संतोष मात्रे की बैटिंग कर रही है। उन्हें पता है आखिरी ओवर ना आओ देखो ना ताओ, बस बल्ला घुमाओ, रन बनाओ और अपने टीम को आगे ले जाओ। यही मंसूबे के साथ, इसी प्रेजेंस ऑफ माइंड के साथ बैटिंग करते हुए संतोष मात्रे, जिनके बल्ले से 3 चौवे अब तक आ चुकी है। 12 का योगदान, 4 गेंदें उन्होंने खेली, 5 गेंदें माफ कीजिएगा खेली, और उनका 13 का योगदान अब तक आपको मैदान के अंदर नजर आएगा। गेंदबाज के ऊपर थोड़ा सा प्रेशर, कभी कभार हम ऐसे सिचुएशन को देखते हैं जब आपके ऊपर प्रहार किए जाते हैं तो साइकोलॉजिकल प्रेशर आपके ऊपर हमेशा मंडराता रहता है। और उसी प्रेशर के साथ अब बॉलिंग ट्रैक के ऊपर विजय तुरे, लेकिन अपनी ताकत पर भरोसा रखना पड़ेगा। अटैक किया जाएगा, लोअर फुल टॉस वाली बॉल थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खिलाड़ी है वहां पर, ये क्या गलती कर दी है। और सिंगल का कन्वर्जन आपको डबल में मैदान के अंदर होता हुआ बिल्कुल नजर आएगा।
पहले ही आमदनी 98, खर्चा रुपया, रन कम और आप खर्च कर रहे हैं। और यहाँ से देखिए ये थोड़ा सा क्रिकेट परेशानी जनक हो सकता है, जहाँ पे आपको रन बचानी है और वहाँ पे अगर आप रन गवाओगे तो फिर परेशानियाँ हो सकती है। हाफ टैकर बॉल थी, दो खिलाड़ियों के बीच में दरार थी, गेंद फरार हो जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। संतोष मात्रे अकेला शेर 4 रन। दो गेंदों का खेल यहां से अब भी बचा है। स्कोर कार्ड की मैं बात करूं तो 78 रन स्कोर कार्ड पर आएंगे। डंडी गोल यूमेस आई विल डेफिनेटली हिट। फर्नीचर को किया जाएगा डिस्ट्रॉय। दांडी 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 हो चुकी है गोल। संतोष मात्रे बैक टू डग आउट। आखिरी एक गेंद बची है मैदान के अंदर। यहाँ से अब न्यू बैटर प्रमोद मैदान के अंदर आपको इन होते हुए बिल्कुल नजर आएंगे। आखिरी गेंद, क्या यहाँ से अंत भला तो सब भला होगा, ये हम बिल्कुल देखेंगे। गेंदबाज तैयार, चलिए प्लीज स्पीड अप कीजिए। अभी एक ही गेंद बची है पहली पारी में। तूफान मैदान के अंदर आया, तूफान आया और तूफान चला भी गया। लेकिन मैदान के अंदर कौन सा खिलाड़ी तूफान लाएगा। हाफ टैकर बॉल थे, ऑन साइड पर उड़ाया, कैच हो चुकी है ड्रॉप। और देखते ही ये क्या हुआ, कैच भी छोड़ा, खुद घूमे, गेंद को मैदान के बाहर पहुंचाया। 4 रन आपको आते हुए नजर आएंगे और इन्हीं 4 के साथ पहली पारी का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद सिद्ध विनायक एंटरप्राइजेस का टोटल 82 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर नजर आएगा। और समीकरण की अगर बात की जाए तो आने वाली 30 गेंदें और 83 रनों का टारगेट यहाँ से रखा जाएगा। वो प्रहलाद भाई खारपाली पेड़ 11 के सामने 30 गेंदें है, 83 रन क्या चेस किए जाएंगे या डिफेंड किए जाएंगे। कौन मारेगा बाजी, कौन मरेगा बाजीगर। जो जीता वही होता है सिकंदर। हारने वाले की कीमत नहीं होती, जीतने वाले को दुनिया हमेशा याद रखती है। और कौन जीतेगा ये हम देखेंगे दूसरी पारी में, जहाँ पे सिद्ध विनायक एंटरप्राइजेस के लिए करो या मरो की स्थिति है। तो प्रहलाद भाई खारपाली पेड़ एक मैच भी गवाती है तो भी भरी रह सकती है क्वालिफिकेशन की रेस में। कौन मारेगा बाजी और कौन जीतेगा दूसरी पारी में क्या होगा, खुद एक हाल सुनाने के लिए चलेंगे सादी कमेंटेटर अक्षय पाटिल सर इनके पास। थैंक यू। पहिल्या सत्रामध्ये आपण मानस मनोरे यांचा आवाज ऐकला। आता मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम राबे पुन्हा एकदा आपलं 30+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे।
मुख्य अतिथी कक्षामध्ये आमचे सूरजभाई ज्यांच्या माध्यमातून या टी शर्ट आणि ट्रॅक प्रिंट आउट करून आपल्यापर्यंत पोहोचल्यात आणि अगदी रंगीबेरंगी क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पाहतोय ते सूरजभाई आणि अर्थातच महेंद्रभाई घरत यांचं नाव नक्की घ्यावं लागेल कारण त्यांनी आम्हाला 2.5 लाखाची स्पॉन्सरशिप केली आणि तेव्हा सूरजभाई यांना ही संधी मिळाली टी शर्ट प्रिंट करण्याची आणि त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने टी शर्ट प्रिंटिंग आणि उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यांचं देखील खूप धन्यवाद मानतोय आर्या स्पोर्ट्स दादरच्या माध्यमातून आम्हाला जर्सी उपलब्ध करून दिले त्यांच्या सूरजभाई यांचं खूप धन्यवाद मानतोय अगदी आमच्या पेन विभागातील एक नामांकित स्पोर्ट्स शॉप आर्या स्पोर्ट्स शॉप दादरच्या माध्यमातून सूरजभाई सातत्याने क्रिकेटच्या पटलावर आपण पाहतोय मग पेन प्रीमियर लीग असेल अमरापूर विभाग प्रीमियर लीग असेल वर इतर मोठ्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये सूरजभाई यांच्या प्रिंट केलेल्या जर्सी आपण रंगीबेरंगी पाहू शकताय आणि अतिथी कक्षामध्ये रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके वाय.बी. पाटील साहेब क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि जे अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट आपलं उरणचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांचे अधिकारी देखील आहेत अशा वाय.बी. पाटील साहेब अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आमचे 40+ संस्थापक अध्यक्ष सतीशभाई पाटील आणि आमचे सर्व प्रेक्षक वर्ग बरेचसे आपल्या सोबत आज अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय करूया त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि सर्व क्रिकेट शी जोडले गेलेले आमचे सर्व ऑनलाईन ऑफलाईन प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय पहिल्या सत्रामध्ये धाबा इथे बनवल्या गेल्या सिद्धिविनायक एंटरप्राइजेस एलेश मात्रे बरसला होता रंगात आला होता ढंगात आला होता आणि त्याच्या जबरदस्त बॅटिंगच्या जोरावर 82 धाबा बनवल्या आणि 83 धावसंख्येचं आव्हान लक्ष ठेवलं गेलं प्रल्हादभाई खारपाले पेन संघाच्या विपक्षामध्ये 2 हात करेल प्रल्हादभाई खारपाले पेन च्या वतीनं सलामीचे विद्यमान जोडी मैदानावर आहे प्रवीण पाटील अर्थातच अनिल या नावाने त्यांची ओळख आहे प्रवीण पाटील आणि त्यांच्या संवेत फलंदाज आलाय मैदानावरती स्ट्रायकिंगला प्रवीण पाटील पाहायला मिळतील 50+ खेळाडू अर्थातच दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याला पाहिलं जातं ते आमचे प्रवीण पाटील मॅन फ्रॉम दादर गावचे सुपुत्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळते 83 धावसंख्येचा बाण येणाऱ्या 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचा आहे गोलंदाजी मार्कोर गोलंदाज संजय पाटील 50+ हा गोलंदाज एलेश मात्रे यांनी निवडलाय स्ट्रायकर गोलंदाज सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला अनिल पाटील अर्थात त्यांना प्रवीण पाटील या नावाने देखील ओळख आहे नॉन स्ट्रायकिंगला स्वतः सनसेनापती कर्णधार विनोद यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळेल काऊ कॉर्नरच्या दिशेने एकेरी धावसंख्येने धाव पडेल इथे पुढे जाईल शुभारंभ प्रारंभ दुसऱ्या सत्राचा केलाय पहिल्या सत्रामध्ये 82 धावा धावपटलावर 30 चेंडूमध्ये बनवणारा संघ आता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल सिद्धिविनायक एंटरप्राइजेस एलेश मात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळतोय आणि त्यांच्यात विपक्षामध्ये 2 हात करताना प्रल्हादभाई खारपाले पेन यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता टप्पा पडल्यानंतर बॉडीला अदलतोय आणि खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय निर्धाव चेंडूची सांगता करत असताना या गोलंदाजाला आपण पाहतोय संजय पाटील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करताना संजय पाटील यांना पाहतोय आक्रमक गोलंदाज जलद गतीचे गोलंदाज जवळपास 7 ते 8 पावलांचा रणप आहे पंचांना क्रॉस करत इथे पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना आपण या गोलंदाजाला पाहतोय संजय पाटील स्ट्रायकिंगला विनोद कर्णधाराने आपण चर्चा करा अंपायरची काय प्रॉब्लेम असेल तर संघ जर आला आपल्या खेळाडू मैदानात तर 2 रनची पेनल्टी असेल लक्षात ठेवा आणि दुसऱ्यांदा तशा पद्धतीचं वर्तन झालं तर 5 धावसंख्येची पेनल्टी असणार आहे चला कमिटीवर वैभी सर सतीश भाई बघा काय चला विषय काय ते मैदानावर जाऊन आपण ते बघा अंपायरशी बोला आणि कर्णधार फक्त येईल इतर खेळाडू कोणी मैदानावर येऊ शकत नाही हा निर्णय आहे कमिटीचा कर्णधार आहे कर्णधार पंच आणि कमिटी मेंबर यांच्यामध्ये की जी काही चर्चा होईल त्याच्यातून निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल कृपया करून मैदानावर येऊ नका कारण यूट्यूबच्या माध्यमातून हे सामने आहेत
संघ मालक आणि अर्थात कर्णधार आपण चर्चा करू शकताय. पाणी प्लस मास्टर बिग बॅश भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा 2025 पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं कमिटी मेंबरच्या वतीनं आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सतीशभाई पाटील पेन तालुका 40 प्लस स्थापक अध्यक्ष, अण्णाजी गावडे 40 प्लस रायगड जिल्हा अध्यक्ष, वाबी पाटील साहेब 40 प्लस रायगड जिल्हा उपाध्यक्ष, किरीटजी पाटील. आता आपण डीबी काका यांचा बॅनर पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे मला आर्थिक इथे देणगी मिळाले, त्यांचा धन्यवाद मानतोय. तदनंतर आपण सतीशजी पाटील पेन तालुका 40 प्लस संस्थापक अध्यक्ष यांचा बॅनर पाहू शकताय. अवतीभोवती सर्व आमच्या पाहुण्यांचे बॅनर इथे आपण पाहू शकताय. सौरभ मोबाईल्स पेन तालुक्यातील एक नामांकित मोबाईल शॉप ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फ्रीज इथे देण्यात आलेली आहे, त्यांचा देखील विशेष आपण धन्यवाद मानतोय. अर्थात या काकांचा देखील धन्यवाद मानतोय. विशेष आम्हाला सहकार्य आहे त्याबद्दल त्यांचा देखील विशेष धन्यवाद असेल. आपण वायबी पाटील साहेबांना पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत या 40 प्लस बिग बॅश लीगसाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व 24 संघांना पाण्याची व्यवस्था आणि ORS देण्यात आले, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. मर्पीशेट क्रियाडो साहेबांचा बॅनर आपण पाहू शकताय, त्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक इथे देणगी मिळालेली आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर अशोकजी ठाकूर यांच्या माध्यमातून आम्हाला ॲम्ब्युलन्सची सुविधा झालेली आहे इथे आणि या मैदानाची जो मैदान आहे त्यांच्या जागेमध्ये त्यांचा धन्यवाद. किरीटजी पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा 40 प्लस बिग बॅश या स्पर्धेचे, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य आहे सर्व दिग्गज मान्यवरांचं. त्यानंतर आपण पाहू शकता मणियार सर प्रीमियर मोटर्सचे मालक, त्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक जो संघ विजेता आपण ही बाईक ठेवण्यात आलेली आहे, त्यांना देखील धन्यवाद. त्यानंतर जगदीशभाई ठाकूर पेन तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी अध्यक्ष, यांचा बॅनर आपण पाहू शकताय. त्यानंतर आता प्रल्हादभाई शिवकर ज्यांची आता मॅच चालू आहे, तेच उद्योजक पेन तालुक्यातील नामांकित उद्योजक प्रल्हादभाई शिवकर यांनी देखील 5000 रुपयाचे आर्थिक देणगी स्वरूपात. मुकेशभाई भंडारी एक उरण नाही तर या रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे नाव पोचलंय. मुंबईसारख्या नगरामध्ये समाजसेवेचं काम ज्यांनी केलेलं आहे ते मुकेशभाई भंडारी. सचिनजी पाटील माजी सरपंच हमरापूर ग्रामपंचायत, त्यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचं देखील धन्यवाद. आणि त्यानंतर आपण बॅनरवर पाहू शकता महेंद्र शेठ घरत, त्यांनी ट्रॅक आणि टी शर्टच्या स्वरूपात तब्बल 2.5 लाखाची आम्हाला मदत केलेली आहे, ते महेंद्र शेठ घरत यांचा बॅनर आपण ते आता सध्याच्या घडीला यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकताय. असे दिग्गज मंडळींचं बॅनर्स आपण अवतीभवती इथे पाहू शकताय ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला मदत केली आहे. प्रसाद दादा भोईर शिवसेना संपर्क प्रमुख रायगड ठाणे पालघरचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यांच्या माध्यमातून देखील मदत केलेली आहे. संजयभाई डंगर यांचा देखील बॅनर आपण पाहू शकताय. बलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा सचिव पेन तालुका भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य. हा मुख्य शामियाना आपण पाहू शकताय कॅमेऱ्याच्या माध्यमातून, जिथून आमचं समालोचन कक्ष तिथे आहे, प्रक्षेपण कक्ष आहे आणि अतिथी कक्ष, असा शामियाना भव्य दिव्य
इथे आपण पाहू शकताय. डौलानं मात्र ध्वज फडकतोय आमच्या या 40 प्लस मास्टर बिग बॅश स्पर्धेचा. 40 प्लस रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धा 2025 ची टॉस बॉक्स, आणि या टॉस बॉक्समध्ये मणियार साहेबांच्या माध्यमातून प्रीमियर मोटरच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक, जी बाईक मिळणार आहे विजेत्या संघाच्या संघ मालकासाठी भेट आहे. अगदी बक्षीस नसून ही त्यांच्याकडून भेट त्यांना दिली जाईल, अशी भव्य दिव्य मानाची अभिमानाची स्पर्धा या रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारं आमचं समर्थ लाईव्ह इव्हेंट चॅनल. रोशनजी म्हात्रे त्याचे CEO आहेत, मॅनेजर डायरेक्टर आहे. गोल्डन डीजेचा आपण लोगो पाहू शकताय. पेन तालुक्यातील नामांकित साऊंड सिस्टीम डीजे सिस्टीम. खार सापोलीचे आमचे सत्यवान पाटील यांची साऊंड सिस्टीम गोल्डन डीजे. आणि आपण पाहू शकताय सर्व कमिटीचे डाव्या आणि उजव्याच्या बाजूला जी स्क्रीन चालत आहे तिथे मध्ये सर्व मान्यवर मर्पीशेठ किर्याडू असतील, गिरीटजी पाटील असतील, धैर्यशील पाटील असतील, नंतर वैकुंठशेठ पाटील रायगड जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते, दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मनीषजी डॉक्टर पाटील, मुकेशजी भंडारी, आणि हे सर्व चौधरी साहेब असतील, आमचे सर्व दिग्गज मान्य शशिकांत भंडारकर, सूर्यकांत मस्कर, अशी सर्व दिग्गज मंडळी यांना आपण पाहू शकताय. अल्टी पलटी करून हे सर्वांचे फोटोज आपण स्टेप बाय स्टेप इथे पाहू शकताय. आणि मुख्य शामियानाच्या दिशेनं सर्व आमचं समालोचन कक्ष असेल, प्रक्षेपण कक्ष असेल आणि अतिथी कक्ष असेल, आणि त्या अतिथी कक्षाच्या समोर मुख्य ट्रॉफीज आपण पाहू शकताय. पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकासाठी आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण तेव्हा ट्रॉफीज पाहू शकताय. आणि प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज असे आकर्षक चषक आहेत. या माध्यमातून आपण सर्व खेळाडूंना इथे प्रोत्साहन देतोय आणि त्यांना देखील कौतुकाची थाप देण्याचं काम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने होतो आहे.
हॅलो. प्रवीण पाटील आणि विनोद ही गायकर ही सलामीची जोडी मैदानावर आहे. स्टाकेनला विनोद गायकर स्वतः सलसेला पती कर्णधार प्रल्हाद भाई बन. मात्र चेंडू आदलला इथे मात्र देष्टेला तदनंतर खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतो. एक धावसंख्या इथे पूर्ण केली जातोय. 83 धावसंख्येचा बाण ठेवलं गेलं, टार्गेट ठेवलं गेले, पूर्ण करायचं आहे. प्रथम सत्रामध्ये 82 धावा बनवल्या आणि 83 धावसंख्येचं बाण टार्गेट सेट केले गेलेलं आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाच्या वतीनं. हाफ ट्रॅकरचा चेंडू इथे मात्र वळून मारण्याचा प्रयत्न केला होता. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी इथे वाईड घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. अवांतर धावसंख्येनं धावपटल पुढे जाईल 2 या आकड्यावरती. ही एक धाव अवांतर 3 आकड्यावरती धावपटल जाईल. हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र फ्लिक केला. फक्त चेंडू मात्र अळगत जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अगदी आपण पाहिला लॉंग ऑफ पासून डीप वाईड पर्यंतचा जो क्षेत्र आहे तो पूर्ण खाली आहे. तिथे फक्त शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक होता, त्याला तटवला गेला आणि चेंडू सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. अनिल पाटील अर्थातच प्रवीण पाटील याच्या बॅटमधून हा चौकार निघतोय. 7 धावा धावपटलावर. आतापर्यंत हमरापूर विभागामध्ये त्यांना कधी संधी मिळाली नाही गोलंदाजी फलंदाजी करण्याची, पण इथे मात्र सलामीला येण्याची संधी मात्र नक्कीच मिळालेली आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र विकेट बहाल करण्याचा प्रयत्न आहे, पण यष्टीरक्षक देखील तेवढाच हुशार आहे. त्यांना मात्र इथे बाद करताना पाहायला मिळत नाही. एक स्ट्रॅटर्जी आहे, रणनीती आहे विपक्ष टीमची. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस एलश मात्र कर्णधार. हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवलाय. एकेरी धावसंख्येने धावपटल पुढे जाईल 8 या आकड्यावरती. विनोद गायकर स्वतः सरसेनापती कर्णधार इथे मात्र अद्याप मैदानावर आहे. पहिलं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्बाल आलाय. पहिल्या षटकानंतर धावपटलावर धावा असतील बिनबाद 8 धावसंख्या धावपटलावर. स्ट्राईक मात्र आता अनिल भाऊ यांच्याकडे असणार आहे, प्रवीण पाटील यांच्याकडे असणार आहे. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील विनोद गायकर सरसेनापती कर्णधार. 83 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र कंप्लीट करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. स्वतः सरसेनापती कर्णधार एलश मात्रे आता आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. स्वतःच्या वतीनं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाचा सरसेनापती कर्णधार एलेश म्हात्रे. ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना एलेश म्हात्रेनं वैयक्तिक धावा बनवल्या 26-9 चेंडूमध्ये. एक चांगली उभारी दिली आपल्या संघाला. 82 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. 83 धावसंख्येचं बाण ठेवण्यात आलं. अनिल पाटील अर्थात प्रवीण पाटील ऑन स्ट्राईक इथे पाहायला मिळतील. एलेश मात्रे थोडासा गोलंदाजीमध्ये व्यत्यय निर्माण होतोय. 6 ते 7 पावलांचा रणअप पंचांना क्रॉस करत इथे गोलंदाजी केली जाईल. इथे स्क्वेअर कट केलाय चेंडू. इथून मात्र पंचांचं बोट अवकाशाकडे. मोठी विकेट मात्र गळायला लागली आहे. बिग फिश इन द नेट. विनोद गायकर पहिला विकेट मात्र इथे धक्का बसलाय. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर खेळाडू कक्षामध्ये जाईल. नवीन फलंदाज मार्गस्थ होईल. भविष्याल खेळपट्टीच्या दिशेनं मिचेल यांच्या माध्यमातून इथे मात्र रनआउटची विकेट मिळालेली आहे. इथून मात्र सध्याच्या घडीला आपण पॉइंट टेबलचा विचार केला तर धनवीन कणक 11 हा संघ मात्र खूप फॉर्म मध्ये चालाय. बॅक टू बॅक 2 सामने त्यांनी जिंकलेत. अजय बोरगडे हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एलेश म्हात्रे बॅटिंग टीमचा 12th मॅन आमच्या सोबत या. कृपया करून आपण आमच्या
बॅटिंग टीम. रमेश भाऊ चला आपण 12वा प्रतिनिधी. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इथे पाहायला मिळेल फर्स्ट लीप मध्ये. तिथे मात्र चेंडू अदललाय. थोडं सावकाश 50+ खेळाडू आहेत. बघा जरा लागलं असेल तर पाणी वगैरे द्या. चांगलं क्रिकेट इथे पहा. एक महत्वाची सूचना असेल, ज्यावेळेला पहिले सत्र संपतोय आणि पूर्णपणे मग एंड चॉईस करण्याचा अधिकार हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला असतो. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम जो एंड चॉईस करेल तो आपल्याला प्रतिस्पर्धी संघाला मान्य करावा लागतो. बॅटिंग टीम प्लीज 12वा खेळाडू इथे पाठवा. काम थांबतंय इथे प्लीज. बॅटिंग टीम 12वा खेळाडू पाठवा प्लीज. निलेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना 9 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्या. आता गोलंदाजीमध्ये देखील चांगलं तेवढं सातत्य आहे. या वेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू होता. बॅटला ब्रश करून चेंडू काहीसा हवेत राहतोय आणि इथून मात्र विकेट नंबर 2 डाऊन होतोय. आल्या पावली परतावं लागेल या नवीन खेळाडूला. संजय पाटील याने तो झेल पकडला आणि संजय पाटील याने झेल पकडल्यानंतर दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. रसिक पाटील मगाशी जो फ्लो मध्ये होता तो काही कारणास्तव मुंबई इथे मॅच खेळण्यासाठी गेलाय आणि त्यामुळे मला वाटते कुठेतरी कमी रसिक पाटीलची इथे दिसतोय. कारण 83 धावसंख्या बनवायच्या म्हटलं की अशा इन्फॉर्म फलंदाजाची गरज आहे फलंदाजीमध्ये. आणि त्यामध्ये विनोद गायकर सारखा एक आघाडीचा खेळाडू सरसेनापती कर्णधार देखील माघारी परतलाय. बुरुज मात्र इथे कुठेतरी ढासळलाय. सेनापती देखील ढासळलाय. आता इथून मात्र या सैनिकांना पुढचा जो प्रवास आहे तो मात्र करावा लागेल. इथून मात्र किल्ला लढवावा लागेल. हे युद्ध लढावं लागेल. स्विच हिट केला. इथून मात्र बनी तो आबाद नाही तो बर्बाद. एकतर आपली मान कट करून द्यावी लागतोय नाहीतर गोलंदाजाची मान कट होतोय. इथून मात्र गोलंदाजाची मान कट केली. दुधारी तलवारचा वापर केला. चेंडू मात्र इथे थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. उदय चौके याच्या बॅट मधून इथे मात्र रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळाला. दुधारी तलवार 4 धावा मिळाल्या. 83 धावसंख्या बनवायच्या म्हटलं की प्रत्येक षटकामागं चौकार षटकार येणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबल जेवढ्या महत्वाच्या आहेत 83 धावसंख्या बनवत असताना तेवढेच चौकार षटकार देखील तेवढेच महत्वाचे आहे. इथून मात्र वादली खेळ करावा लागेल कारण 2 विकेट महत्वाचे इथे मात्र खेळाडू कक्षामध्ये आपले परत गेलेत. त्यामध्ये रसिक पाटील याची अनुपस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जे काही खेळाडू आता सध्या आहेत त्यांना मात्र आपलं योगदान द्यावं लागेल. निलेश म्हात्रे यांनी मात्र समोरच्या दिशेने चेंडू दिला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न केला. खाऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र इथे पकडला चेल. उदय यांचा संपला. इथून मात्र खेळ. विकेट नंबर 3 इज अ डाऊन अँड बॅक टू द डगआउट. हा खेळाडू रिटायर्ड होतोय. अर्थात त्यांना लागलंय त्याच्यामुळे एक्सचेंज व्हायचा निर्णय घेतलाय. तर बँडेज वगैरे लावायचे असेल तर आपण इकडे या. आमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे. अनिल भाऊ जर दुखापत झाली असेल तर नक्कीच आपण आमच्याशी संपर्क साधा. प्रथम उपचार आपल्याला नक्कीच दिला जाईल. ही सर्व सुविधा इथे करण्यात आलेली आहे. नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल. चौदा धावा धावपटलावर आहेत. 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 3 विकेट इज डाऊन.
संजय वास्कर नवीन गोलंदाजी मार्कवर असेल. धावपटलावर धावा 14 इथे पाहायला मिळतील. निर्णायक मॅच आहे बघा आता, कारण धनविन हा कणक 11 हा संघ मात्र आता इथे 2 सामना जिंकलाय. अशा परिस्थितीमध्ये हे जे उर्वरित 3 संघ आहेत त्यांना मात्र मजबूत स्थितीमध्ये यावं लागेल, कारण धनविन कणक 11 संघाने पहिलं मॅच खेळला. तो पहिल्या मॅचमध्ये डब्बल 80च्या वरती धावा बनवल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये तर 100च्या वरती 106 धावांचं टार्गेट सेट केलं. अशा परिस्थितीमध्ये पॉईंट टेबलचा जर विचार केला तर रन रेटच्या परिस्थितीमध्ये सध्या हा टॉपला संघ आहे. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय संजय. पंचांच्या डाव्या बाजूनं इथे मात्र डाव्या हाताने गोलंदाजी करताना संजय यांना खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडूला गरंगळत चेंडू मात्र इथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये अडवला जाईल. एकेरी धावसंख्येनं मात्र वैयक्तिक खातं खोललं जाईल आणि इथून मात्र धावपटल एकेरी धावसंख्येनं पुढे जाईल. 15 आकड्यावरती 15 धावा धावपटलावर आहेत. तिसरे षटक संजय हे गोलंदाजी मार्कवर आहेत. त्यांच्या सोबत फलंदाजी करण्यासाठी फलंदाज असतील विश्वनाथ. लेग ग्लान्स पुन्हा एकदा केला. इथे मात्र डीप बॅकवर्ड कोलेजच्या दिशेने चेंडू येतोय. अगदी पहिल्या इनिंग एवढ्या तुफानी होतात की दुसऱ्या इनिंग माझ्या वाटेला ज्यावेळेला येतात त्यावेळेला एकदम पूर्णपणे काम ढिला असतो आणि माझा देखील कॉम्प्युटरचा टेम्पो मग खाली असतो आणि अशामध्ये कंपॅरिझन बऱ्याच वेळेला केलं जातं. पण आता करणार काय, कारण प्रतिस्पर्धी संघ जर फाईट व्यवस्थित करेल तर आमच्या देखील टेम्पो समालोचनाचा वाढत असतो आणि प्रेक्षकांना देखील एकतर्फी मॅच बघायला पण मजा येत नाही. आता बघा 16 धावा मात्र धावपटलावर आहेत. आतापर्यंत 4 खेळाडू बाद झाले, त्याच्यामध्ये 5वा खेळाडू आहे तो रिटायर्ड हट झालाय, म्हणजे 7व्या क्रमांकाचा फलंदाज झालाय फलंदाजीसाठी विजय. विजय अमित ही जोडी मैदानावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. इथे ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र जमिनीला घरंगळत लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. एकेरी धावसंख्या घेतली. दुसरी धावसंख्या देखील पूर्ण करत असताना विजय यांना पाहतोय. विजय आणि अमितची जोडी मैदानावर आहे. अद्याप या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. स्पिनिंग अटॅक केला जातोय. यावेळेला ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॅकफुटला जातोय. डावा पाय पाठी घेतला जातोय. उजवा पाय पुढे घेतला जातोय. बॉडीला स्ट्रेच केलं जातोय आणि तिथून मात्र प्रहार केला जातोय. पण तो प्रहार मात्र एकेरी धावसंख्येने मात्र इथे बेनिफिट देतोय, फायदा करून देतोय. तिसरं षटक समाप्तीचा निर्वाळ आला. तिसऱ्या षटकानंतर धावपटलावर धावा इथे पाहायला मिळतील. 19 धावा. 19 आणि ही 1 धाव आत्ताच्या बॉलवर. 20 धावा धावपटलावर असतील. इथून मात्र 4 विकेट माघारी आहेत. 1 खेळाडू रिटायर्ड हट आहे. असा 6वा आणि 7वा नंबरचा फलंदाज बॅटर इथे अमित आणि विजय मैदानावर आहेत. आता धावा धावपटलावर आहेत 20. इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 63. 12 चेंडू मध्ये 63 मध्ये प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. विश्वनाथ आणि विजय नावामध्ये विजय आहे आणि एकीकडे विश्वनाथ. विश्वनाथाचा आशीर्वाद घेऊन विजयाला चांगली कामगिरी करावी लागेल. विजयाच्या नावामध्ये जरी विजय असला तरी संघाला मात्र विजय मिळवण्यासाठी 12 चेंडू आणि 63 धावसंख्येचं आव्हान पाठलाग अजून करावा लागेल, कारण इथून मात्र थोडी कुठेतरी दमछाक झालेली आहे. 18 चेंडू मध्ये मात्र आपण 20 धावा बनवल्या. रसिक पाटीलची नक्कीच इथे मात्र कमतरता खळतोय. ती अर्थात प्रल्हाद भाई 11 खारपाले या संघाला ज्या पद्धतीने मगाशी रसिक पाटील यानं मात्र तडाखा चढवला होता चौकार षटकारांचा, तो मात्र दुसऱ्या मॅचसाठी गेलाय आणि इथून मात्र त्याचा फटका मात्र पूर्णपणे प्रल्हाद 11 भाई खारपाले संघाला पडलाय. 12 चेंडू 63 धावसंख्येची आवश्यकता असताना विश्वनाथ आणि विजय ही जोडी खारपाले संघाच्या वतीने मैदानात दाखल आहे. या बेलला पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय. अगदी आपण पाहते उजवा पाय वरती उचलला जातोय आणि डाव्या पायावर पूर्णपणे लोड इथे टाकलं जातोय आणि बॅट फुटला जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. या बेलला मात्र बॉडीला स्ट्रेच केलं, उजवा पाय पुढे काढला, चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं आणि 1 धावसंख्या अर्जित केली गेली.
एकेरी धावसंख्येने मात्र फरक पडणार नाही. नरेश गायकवाड गोलंदाजी मार्कवर आहे पंचांच्या डाव्या बाजूनं आणि उजव्या हाताने गोलंदाजी करताना असताना आपण नरेश गायकवाडांना पाहतोय. या बेलेला मात्र फ्लिक केलाय चेंडूला. इथे हवेमध्ये काही काल चेंडू आहे, पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. हलक्या हाताने खेळला होता. काही काळ आपण लॉप पाहिला चेंडूला, हवेमध्ये सफर करताना पाहिलं, पण हवाई सफर करत असताना चेंडूला अडवलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिथून मात्र झेल पकडला गेला. संपला खेळ. उदय तिथे होता आणि उदय यांनी पकडला झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. इथून विश्वनाथ याच्या खेळला पूर्णविराम लागेल. विजय अद्याप मैदानावर आहे. आता नवीन फलंदाजाला जयेश, बघूया जयेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. हाच तो प्रल्हाद भाई 11 खारपाल्याचा संघ असा मला प्रश्न पडला. आता मगाच्या मॅचमध्ये त्यांनी तुफानी फलंदाजी केली होती आणि मॅच एक हाती सत्ता गाजवत जिंकवली होती. तोच हा संघ आहे का असा मला प्रश्नचिन्ह पडला आहे. कारण आता मात्र 4थं षटक चालू असताना धावपटला धावा स्थिरावल्यात 21 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानावरला जयेश, त्याच्यासोबत विजय आहे. गोलंदाजी मार्कवर टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं तो नरेश गायकवाड. या बेलला मात्र लॉप केलाय चेंडू समोरच्या दिशेनं, समोरच्या स्क्रीनवर दे धक्का आला या बॅटमधून छक्का. काही काळ इथे मात्र थोडासा जो टेन्शन आहे, जो प्रेशर आहे तो रिलीज करणारा षटकार आला तसा भिडकावून दिला. पहिल्या चेंडूवर मारलेला हा षटकार जयेशच्या बॅटमधून आलाय. धावसंख्येला आकार देईल. 27 या आकड्यावर धावपटल पोहोचेल. धनवीन कनक 11 संघ, समर्थ कडूचा हा संघ, समीर भाऊ चौगुले यांचा संघ चांगल्याच फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये. अजय बोरघरे आणि समीर भाऊ चौगुले या दोघांचा संघ आहे. अर्थात ही जोडी आणि या जोडीचा धनवीन कनक 11 संघ, अलिबागचा संघ, अलिबागचे स्पॉन्सर, संघ मालक. आपला मोठा फटका बॅक फुटला गेला, पंच केला चेंडूला मात्र भिडकावून दिला. हा पॅन जॅक इथे पाहायला मिळाला. चेंडू मात्र मिड विकेट आणि डीप स्कोअरला या दोघांच्या मध्यभागातून जसा सुईमधून धागा ओवावा तसा चेंडू मात्र मधीतून षटकार मारलाय आणि इथून मात्र पंचांचा इशारा येईल, पंचांचा निर्वाळा येईल. 4 षटक समाप्तीचा. 4 षटकानंतर धावपटलावर लागल्यात 33. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. आव्हान आता मात्र इथे मात्र खूप कठीण आहे. अगदी गोलंदाज चुकांवर चुका करेल तेव्हा कुठे जाऊन 50 धावा एका षटकामध्ये होऊ शकतात आणि असं झालं तर मला वाटते टेनिस क्रिकेट नाही तर जगाच्या इतिहासाच्या पानामध्ये याची नोंद करावी लागेल. कारण 6 चेंडू आणि 50 धावाची आवश्यकता आहे. अशक्य आहे इथे, पण ते शक्य करायचं असेल तर कुठेतरी चमत्कार होणं या मैदानावर गरजेचं आहे आणि फलंदाजाला देखील त्या पद्धतीचा कॅलिबर आणि कौशल्य दाखवावं लागेल. पुढची मॅच असणार आहे ती वशा 11 विंधने विपक्ष सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. प्रल्हाद भाई 11 विपक्ष सिद्धिविनायक एंटरप्राइजेस होता. आता वशा 11 विंधने आणि सिद्धिविनायक विंधने जो संघ आता बॅटिंगमध्ये फील्ड क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ, त्या संघाच्या संघनायकाने ही मॅच संपल्यानंतर लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली पडणार, पण मी मात्र इथे यष्ट्यांचा वेध नक्की घेणार. मिचेल यांचा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू समजला नाही. अगदी आतल्या दिशेने प्रचंड वेगानं आला आणि अनकंट्रोल गेला, बॅलन्स गेला फलंदाजाचा. तिथून मात्र यष्ट्यांचा भेद घेतला, फलंदाज बाद. उन्हाचा तडाखा, 33 डिग्री टेम्परेचर आजच्या दिवसामध्ये आणि अशा टेम्परेचरमध्ये आज आमचे 40+ सर्व बांधव एक धाव आरोग्यासाठी या संकल्पनेतून ही स्पर्धा खेळत असताना 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 मास्टर्स, नुसतं मास्टर नाही तर मास्टर्स. प्रत्येक खेळाडू हा मास्टर आहे कारण वयाचे 40 उलाढल्यानंतर आज देखील क्रिकेट खेळतात आणि त्यांच्यामध्ये आलेला अनुभव आज त्यांना मास्टर स्वरूपाचं धारण केलं आहे आणि म्हणून रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 ही स्पर्धा आहे. 40, 45, 50 अबोव असे खेळाडू या आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. ऑन ड्राईव्ह केलेला चेंडू डीप बुडबेकाच्या दिशेने असेल. चेंडू मात्र अगदी टप टप करत चेंडू निघून जातोय डीप बुडबेकाच्या दिशेनं. मिचेल तिथे गोलंदाजी मार्कवर आहेत. आता कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जातोय प्रल्हाद भाई 11 खारपाल्याचा संघ. या पुढचा सामना वशा 11चे कर्णधार कृपया करून आपण
आमच्या अतिथी कक्षामध्ये आदरपूर्वक या ही मॅच संपायच्या अगोदर, मग जेणेकरून ही मॅच संपल्यावर प्रतिस्पर्धी कर्णधार लगेच आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडला जाईल. अधिकचा वेळ जाणार नाही, कारण अर्थात आमचे क्रिक हिरोचे सचिनजी केनी, आमचे समर्थ लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर असं म्हणत आहेत की आज वेळ खूप गेलाय, कारण धावा देखील तेवढ्या लागल्या धावपटलावर. 80, 90, 100 एवढ्या धावा धावपटलावर लागल्या. आणि याचं कारण पाहता आज फलंदाज देखील खूप चांगले आहेत आणि म्हणूनच आज धावा जास्ती बघायला मिळाल्या. समर्थ कडू सारखा एक मातब्बर खेळाडू, त्यानंतर नरेश गायकवाड सारखे, एलेश म्हात्रे सारखे, समाधानजी पाटील, समर्थ कडू, विनोद गायकर सारखे तडाकेबाज फलंदाज आणि गोलंदाज इथे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. आणि म्हणून आजचा स्कोर जो आता तो खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. जसा उन्हाचा भडका तसा रनांचा तडका इथे आपण पाहिला. बोल्ड इथे झालाय, बॅटची कणा लागली आणि बॅटची कणा लागून चेंडू मात्र यष्ट्यांचा भेद घेतला. राजा मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. सुरेश दादा या बल्ला मात्र फलंदाजी मार्कवर दिसतील खारपाल्याचे. मैदानाचा ताबा घेत असताना पाहायला मिळालं. सुरेश एक लेजंड खेळाडू आहेत खारपाले संघाचे. सातत्याने आम्ही खारपालेचा ग्रामीण संघ पाहतो. त्या संघामध्ये विनोदजी गायकर असतील, संतोषजी असतील, नंतर सुरेश दादा असतील, आमचे प्रल्हादभाई शिवकर असतील, अशी चांगली स्टार कास्ट खारपाले संघामध्ये आम्ही सातत्याने पाहतोय. तोच खारपाले संघ प्रल्हाद शिवकर